सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. हनवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. तो आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती कृती करण्याचा प्रयत्न. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव आपल्या ह्या कृतीकडे केंद्रित करून घ्यायची आहे. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. फोर्सफुली सोडणारा श्वास, पोटाला मिळणारा झटका, या सगळ्या कृतीची जाणीव. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग, याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले उंच उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. दीर्घ श्वास. ओ. दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती.
करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. तर सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला उजवा जे पाय आहे, उजवा पाय तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतात, सॉरी डाव्या पायाच्या मांडीवर असतील. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल आपण डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय, कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीला नेण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नसेल. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. आणि हीच कृती थोडीशी डायन. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय सरळ करायचा, त्याचं पाऊल उजवा पाय सरळ आणि डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या मांडीला चिटकवून घ्यायचं. आता हीच कृती विरुद्ध बाजूने आपण करणार आहोत. उजव्या बाजूने खाली झुकणार आणि डाव्या बाजूने आपल्याला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. नजर समोर, दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. 1 आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 2 उजवा पाय सरळ असेल. बरोबर. 3 4 5 6 7 8 9 10. कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही पायांवर तर घ्या. करूया चक्की चालू. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. आपले हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला असतील. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. सावकाश पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरताना आपले हात डोक्याच्या दिशेने वर येतील. 1 2 सावकाश 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा मध्यभागी येऊन कमरेतून पुढे झुकून डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर कमी करा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडा. थोडा वेळ विश्रांती. सावकाश शयन स्थितीमध्ये जायचंय. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पुढे विश्रांती. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सुरुवातीला विश्रांती. पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता वर घ्यायचे, वरच्या दिशेने. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच द्यायचा आहे. ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा आहे
आणि अंगठामध्ये फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. जे आपण बैठक स्थितीमध्ये करतो तीच कृती फक्त आपण पाठीवर करून करतो. ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि मग 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा, दोन्हीही पावलांमध्ये आणि हातांमध्ये एकत्रित मुवमेंट होतीये. पुन्हा ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच अंगठांमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. पुन्हा ओपन करूया, स्ट्रेच 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचंय. आता दोन्ही पुन्हा पावलं जोडून घ्या, दोन्ही हातांची 5ही बोट जोडलेली. अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे, मनगटामधून हाताचा पंजा स्वतःकडे खेचायचा आणि जमिनीकडे आणायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हातांची मुठी घट्ट वळून घ्या, अंगठामध्ये त्याच्यावर 4 बोट. पावलामध्ये थोडस अंतर घ्या आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. अँकल जॉइंट्स मधून पाऊल, मनगटामधून हाताची सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे 1, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन 2, 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. हाताची मूठ सोडून द्यायची, दोन्ही हात खाली द्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती, रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला फक्त दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, तसे आडवे. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे, बरोबर. आता फक्त उजवा पाय जो आहे तो श्वास घेत घेत जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचा आहे. श्वास घेत घेत उजवीकडे, जमिनीला घासत आणि मग श्वास सोडत पुन्हा मध्यभागी. अगदी सावकाश श्वास घेत घेत जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड, श्वास घेत उजवीकडे, जमिनीला घासत आणि श्वास सोडत मध्यभागी. आता ही 3 वेळा कृती आपण डाव्या पायाने करूया. श्वास घेत घेत डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, 3 वेळेला आपण कृती करतोय. श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा, श्वास घेत घेत डावा पाय डावीकडे आणि श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली घ्या आणि आता फक्त डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा, आपण जसं अर्धपवन मुक्तासन करतो त्याप्रमाणे. आणि आपल्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, बरोबर. पाय फोल्ड करा, हा, आणि हाताचा विळखा द्या. बरं, डोकं जमिनीवर, डोकं पूर्णपणे जमिनीवर टेकवा. समजा डोकं वर उचललं जात असेल तर डोक्याच्या खाली उशी घ्या, एखादी छोटीशी पातळ, म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहील. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी डोक्याच्या खाली थोडीशी एक उशी घ्या, म्हणजे डोकं वर उचललं जाणार नाही. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डाव्या पायाला आपण आपल्या हातांचा विळखा दिलाय आणि आता उजव्या पायाकडे लक्ष घेऊन जायचंय आणि उजवा पाय श्वास घेत घेत वर उचलायचा आहे 90 डिग्री. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. डोकं कुठेही वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर करताय. श्वास घेत वर 90 डिग्री, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड, श्वास घेत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. पुन्हा सावकाश उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे, हा. आणि आता श्वास घेत पाय फोल्ड करायचा, श्वास सोडत सरळ करायचा, पुन्हा 90 डिग्री सरळ, बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड,
श्वास सोडत सरळ. अजून एक राऊंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आता उजवा पाय गोलाकार फिरवा. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे जांघेतून गोलाकार टाच खाली जमिनीकडे लागू देत. 1, अगदी सावकाश. 2, गुडघ्यातनं पाय सरळ असेल. आणि 3, 3 वेळेला उजवीकडून डावीकडे झालं की मग अँटी क्लॉकवाईज दिशा बदल. डावीकडून उजवीकडे. 1, डोकं पूर्णपणे जमिनीवर आहे. 2 आणि 3. सावकाश उजवा पाय खाली घ्या, जमिनीला टेकवा. डावा पाय डाव्या पायाचा वळखा सोडून घ्या, तो हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि मग सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि तो फोल्ड करूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचा आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा वळखा, डोकं पूर्णपणे जमिनीवर, खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत डावा पाय वर उचलायचा आहे 90 डिग्री आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता सावकाश पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर आणि श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. टाच आपली जमिनीकडे जाऊ देत. 1, 2, सावकाश आणि 3. आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय आणि डावा पाय सावकाश जमिनीवर टेकवायचा आहे. उजव्या पायाचा हाताचा विळखा सोडून द्या, हवेमध्ये उजवा पाय सरळ करा आणि मग सावकाश जमिनीवर टेकवा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. करूया आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर, हाताची बोटं आता आपल्या खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता सुरुवात करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, अगदी सावकाश. 2 आणि 3. अँटी क्लॉकवाईज करूया. ठीक आहे. विरुद्ध बाजूने श्वास घेत खाली, मागून पुढे. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि आता दोन्हीही पावलांची बटरफ्लाय मुवमेंट करायचे. पावलं जोडून घ्यायचे. जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. बरोबर. आपण बैठक स्थितीमध्ये जसं बटरफ्लाय मुवमेंट करतो त्याचप्रमाणे कृती करायची आहे. दोन्ही हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हाताची घडी आपण डोक्याच्या मागे घेतली, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडलंय. डोळे अंगात मिटून घ्या. पाठीचा मणका, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डोळे अंगात मिटलेले. आपण केलेले आहे उत्तान भद्रासनी. डोळे मिटून जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आता दोन्ही पाय तिथल्या तिथे सरळ करायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती सरळ करायचे. हाताचे तळवे सिलिंगला समांतर
आपली पावलं जमिनीकडे ताणून घ्या आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती ताणून घ्या आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्या. आपण करतोय उत्तान ताडासन. संपूर्ण शरीराला खेच, स्ट्रेच, 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 रिलॅक्स. पाय रिलॅक्स, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. आपण थोडस रोलिंग करणार आहोत. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलून फोल्ड करा आणि दोन्ही पायांना आपल्या हातांचा वेळ घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हा वेळ घ्या. खांदे रिलॅक्स. आणि आता सुरुवात करूया. एकदा आपल्याला उजव्या कुशीला वळायचं आहे आणि एकदा डाव्या कुशीला. डोकं मात्र वर उचलायचं नाहीये, ते पूर्णपणे जमिनीवर घासत घासत म्हणजे जमिनीवर ठेवूनच एकदा उजव्या कुशीला वळूया आणि एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट राऊंड. उजवीकडे आणि डावीकडे. सावकाश मध्यभागी या. हातांचा वेळ घास सोडून घ्या. दोन्ही पाय तसेच आपल्याला खाली जमिनीवर टेकवायचे. पावलं पाय आपले फोल्डच असतील, पावलं जमिनीकडे टेकलेली आहेत. आपण करणार आहोत सेतू बंधासन. पावलामध्ये अंतर असेल, गुडघ्यामध्ये अंतर असेल, टाचा सुद्धा सीट पासून लांब असतील. कॉन्ट्राइंडिकेशन्स, पाठीची दुखणी जर असतील, सर्वायकलचा त्रास असेल तर मात्र करणं टाळायचं आहे. फायदे काय आहेत तर थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे सेतू बंधासन. सेतू म्हणजे ब्रिज आणि बंध म्हणजे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते म्हणून त्याला बंध म्हणतात. तर ब्रिज सारखा आपल्या शरीराचा प्रतिबंध दिसतो म्हणून तो सेतू. आणि त्याचबरोबर गळ्याला आपली हनुवटी लॉक होऊन जाते आणि तिथे बंद हा होतो. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आज आपण अगदी सोपी कृती करणार आहोत. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वरती घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. जेव्हा आपण हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेतो तेव्हा आपले बाजूचे जे वायुकोश असतात ते मोकळे व्हायला मदत होते आणि आपला श्वसन मार्ग जो आहे तो सुधारतो. म्हणजे आपण एका आसनामध्ये बरेचसे लाभ घेण्याचा, शारीरिक लाभ घेण्याचा प्रयत्न करतोय. गुडघ्यांमध्ये अंतर आहे, पावलामध्ये अंतर आहे, टाचा सीट पासून लांब आहे. ठीक आहे. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पाठीचा मणका, कमरेचा भाग, पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. आणि आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, मग आपल्या कमरेचा भाग वर उचला आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला जमिनीपासून वर यायचंय. आपले हात आपण मागच्या मागे ऍडजस्ट करायचे. बरोबर. छान. परफेक्ट. आपले हात मागच्या मागे आपण ऍडजस्ट करायचे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जातीये. बघा, गळ्यावर समोरून दाब आहे, मागच्या बाजूने ताण आहे. आपल्या लोअर बॅक मध्ये हलकासा प्रेशर वाढतोय. परफेक्ट. आणि इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीकडे येऊ देत. मग आपल्या कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग खाली जमिनीवर. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर ठेवा. आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत या स्थितीमध्ये. यथाशक्ती प्रयत्न करा. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर आहे आणि आता श्वासाकडे लक्ष देऊन आपण पुढची कृती करूया. श्वास घेत आपल्याला वर यायचं आहे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे. सावकाश थांबा. दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारा आपण करूया मत्स्यासन. काल आपण सुलभ मत्स्यासन पाहिलं. आज सुद्धा आपण सुलभ मत्स्यासनच बघणार आहोत, पण एक छोटीशी वेगळी कृती आहे. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. काल जे आपण मत्स्यासन बघितलं त्याच्यामध्ये आपण आपल्या हाताचे तळवे सीटच्या खाली घेतले होते, बरोबर? तर आज आपल्याला तसं काहीच करायचं नाहीये. दोन्ही पाय जोडून ठेवा, हात शरीराच्या जवळ घ्या. आता दोन्ही हातांची बोटं जी आहेत ते आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताचा जो पंजा आहे किंवा हाताची बोटं आपल्या कानाच्या जवळ आणि हाताची कोपरं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेला. बरोबर. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी हे करू नका. त्यांनी हे करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, हाताची बोटं कानाच्या जवळ आणि आता हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि त्यानंतर आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे ताणून घ्या आणि जे हात कानाच्या जवळ आहेत ते आता आपल्या मांडीवर ठेवा आणि हाताची कोपरं जमिनीवर. आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण करा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त. इथे लंग्स कॅपॅसिटी आपली वाढते. थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक हे मत्स्यासन आहे. पाठीचा मणका सुधारतो. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पावलं जमिनीकडे ताणून सोडायची आहेत. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना डोळे उघडायचे. आपल्या हातांचा आधार पुन्हा एकदा आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताच्या आधाराने डोकं आधी वर उचला, पावलं रिलॅक्स करा आणि त्यानंतर पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि डोकं सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हातापायांचे तळवे सिलिंगकडे आणि रिलॅक्स. विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. संपूर्ण पाठीचा मणका रिलॅक्स होतोय. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सोडले. आज आपण करणार आहोत सर्पासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची आणि डाव्या हाताची मूठ घट्ट वळवून घ्या. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडलेला आहे. डाव्या हाताची मूठ आपण घट्ट वळून घेतलीये. बघा मागे, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. हाताची कोपरं जमिनीला समांतर आली आहे. ठीक आहे. आणि आपलं कपाळ जमिनीवर आहे. आता थोडीशी हाताची कोपरं वरच्या बाजूने खेचून घ्या. मागच्या बाजूने आपल्याला ताणायचे आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि नजर सिलिंगकडे. बरोबर, छान. नजर सिलिंग. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी नजर सिलिंगकडे न ठेवता समोर बघितलं तरीही चालेल. यथाशक्ती प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. परत उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. हाताचा विळखा सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स.
श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आपण करूया आता तिर्यक भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्या, मागच्या मागे दोन्हीही पायांमध्ये अंतर. आणि आता आपली पायाची बोटं जमिनीवर टेकवा आणि टाचा सिलिंगकडे. दोन्ही हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घ्या. हाताचे तळवे छातीच्या रेषेत आणि हाताची कोपरं सिलिंगकडे जातील. कपाळ जमिनीवर. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत खांद्यातून दोन्ही हात सरळ होईपर्यंत आपल्याला वर यायचंय. श्वास घेत घेत सावकाश संपूर्ण खांद्यातून दोन्ही हात सरळ करा. परफेक्ट. नजर सिलिंग. श्वास चालू. आणि आता आपण करूया तिर्यक भुजंगासन. एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. उजव्या बाजूने मागची टाच बघायची, मग मध्यभागी, त्यानंतर डावीकडे, डाव्या बाजूने मागे वळून मागची टाच बघा. सेंटर, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. सेंटरला येऊन थांबा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवा. हाताची स्थिती तशीच ठेवायची आहे, पायाची स्थिती सुद्धा तशीच ठेवायची आहे. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. आणि पुन्हा एकदा श्वास घेत घेत आपले हात खांद्यातून सरळ करून वर यायचे. श्वास घेत घेत वर. बरोबर, छान. आणि आता एकदम रिलॅक्स व्हा, नजर समोर ठेवा. आता आपले जे पाय आहेत किंवा पायाचे गुडघे जे आहेत, जे जमिनीवर आहेत, ते आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे आहेत. सावकाश जमिनीपासून वर उचला. बरोबर. दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. परफेक्ट. हा, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. टेकवल्या गेल्या तर ठीक आहे, नाही गेल्या तरीही चालतील. आपल्या दोन्हीही पावलांच्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही पावलं जोडलेली आहेत आणि आपली नजर जी आहे ती आपल्या नेवल रिजनकडे म्हणजेच आपल्या नाभी प्रदेशाकडे घेऊन जा. नजर आपली नाभी प्रदेशाकडे, आपल्या नेवल रिजनकडे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. आपण केलेलं आहे पर्वतासन किंवा याला अधोमुख श्वानासन म्हणतात. सूर्यनमस्कारामधली ही 8वी स्टेप आहे. बरोबर, छान. आता सावकाश आपला उजवा पाय जो आहे तो दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. बरोबर. नजर समोर, नजर समोर. ही सुद्धा सूर्यनमस्कारामधली स्टेप आहे, अश्वसंचालन म्हणतात. परफेक्ट. आता पुन्हा उजवा पाय मागे घ्या आणि डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. हातांच्या मध्ये गेला तरी चालेल, नाही गेला तरी चालेल, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. पुन्हा नजर समोर. ठीक आहे, सावकाश. पुन्हा डावा पाय मागे. पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन आपण केलंय. ठीक आहे, सावकाश. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय नको. आणि आता हळूहळू आपली दोन्ही पावलं आपल्या दोन्ही हातांच्या दिशेने घेऊन या. दोन्ही हात मागे पावलाच्या दिशेने घेऊन या. अगदी सावकाश. बरोबर. एक पाऊल पुढे, एक हात मागे. असं करत करत सावकाश कमरेतनं सरळ व्हा आणि स्टँडिंग मध्ये या. दंड स्थितीमध्ये विश्रांती. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडायची.
रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. किंवा आपण मुखधोती करू शकतो. ती कशी करायची? पायामध्ये अंतर द्यायचं, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. आणि आपली मान जी आहे ही मागे पुढे जमिनीकडे सैल सोडायची. म्हणजे आपली नजर जमिनीकडे असेल. सावकाश कमरेतलं सरळ. करूया आपण परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा सीलिंगच्या दिशेला. उजवा हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं आपल्याला डाव्या बाजूने झुकायला सुरुवात करायची. डावा हात आपला शरीराच्या जवळ घेईल. बरोबर. छान. आणि डावी बाजू पूर्णपणे सैल सोडा जमिनीच्या दिशेने. आपला हात जो आहे उजवा हात हा कोपरातून सरळ असेल. म्हणजे हाताचा कोपर हा अगदी सरळ आहे. छान. आणि डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडा. बघा उजव्या बाजूची कंबर, आपला संपूर्ण उजवी बाजू ही ताणली गेलेली आहे आणि डाव्या बाजूला हलकासा सुखद असा प्रेशर आहे. यथाशक्ती थांबू. 5, 4, 3, 2, 1. उलट. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने. दोन्ही हात तसेच खांद्यातून सरळ ठेवायचे आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. खांद्यापासून उजवा हात जमिनीकडे सैल सोडायचा. आपली डावी बाजू, डावी कंबर पूर्णपणे ताणली गेली आहे, त्याकडे लक्ष. उजव्या बाजूला सुखद असा प्रेशर आहे आणि नजर एका बिंदूकडे स्थिर. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ. आपण कमरेतनं सरळ मध्यभागी. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स. करूया आपण डायनॅमिक त्रिकोणासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया आणि आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे नेऊया. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा रिलॅक्स. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. आणि त्यानंतर आपल्याला उजवा हात खांद्यातून सरळ करायचा आहे आणि डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जायचा आहे. डाव्या हाताने उजवा पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. उजवा खांदा रिलॅक्स आणि आपली नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना पुन्हा डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. आपण डायनॅमिक केलं म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये आपण त्या स्थितीमधूनच पुढे गेलो म्हणून ते डायनॅमिक झालं. रिलॅक्स. विश्रांती.
करूया एक पादतोलासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. उजवा पाय जमिनीपासून वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. पायाची बोटं जमिनीला ताणलेली आहेत. बरोबर. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. छान. आणि त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन नमस्कार स्थिती. एक हलकसं स्मित असतं चेहऱ्यावरती. छान. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे तसेच ठेवायचे. फक्त उजवा पाय खाली घ्या, हात तसेच ठेवा आणि डावा पाय जमिनीपासून वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. छान. इथे आपला बॅलन्स सांभाळा, नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, हाताचे तळवे जोडले. परफेक्ट. आणि इथे पुन्हा थांबा. यथाशक्ती थांबायचे. श्वास चालू आहे. परफेक्ट. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ, डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. तुम्हाला जे सहज जमेल ते. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. आता आपण शिकणार आहोत सिंह मुद्रा. सिंह मुद्रा ही कशासाठी तर फायदेशीर आहे. ही सगळे करू शकतात, याला कुठलेही वेगळे असे कॉन्ट्राइंडिकेशन्स नाहीयेत. फक्त अगदीच जर टॉन्सिल्सचा त्रास असेल तर मात्र ही सिंह मुद्रा करणं टाळायचं आहे. बघा, जेव्हा आपण मुद्रांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्यामध्ये ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत तिथे हा त्याचा थेट परिणाम होत असतो. तर सिंह मुद्रेमध्ये याचे फायदे काय आहेत? तर ही थायरॉइड उपचारात्मक मानली गेलेली आहे. आपल्या गळ्याच्या स्नायूवरती ताण आणि दाब येतो. त्याचबरोबर अल्झायमर सारखे जे त्रास आहेत, म्हणजे जसजसं आपला वय वाढतं तसतसं आपला विसराळूपणा सुद्धा वाढायला मदत होते किंवा विसराळूपणा वाढतो. तर तो कमी होण्यासाठी किंवा आपल्यापासून हे सगळे त्रास जे आहेत, व्याधी ज्या आहेत, ह्या दूर राहण्यासाठी आपण ही सगळी योग साधना करतो. तर ह्या सिंह मुद्रेचा जो फायदा आहे हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे अल्झायमर सारखे रोग आपल्यापासून लांब राहतात. आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, त्यामुळे चेहरा आपला अधिक तजेलदार दिसतो. तर ही कशी करायची? सोपी आहे. ही आपण दोन पद्धतीमध्ये करतो, एक तर पद्मासन करून आणि एक वज्रासन करून. तर आज आपण पद्मासनस्थ ही सिंह मुद्रा बघतोय. तर इथे आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हातांचे कप करून म्हणजे द्रोण मुद्रेमध्ये दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची जी कोपरं आहेत ही थोडीशी अशी बाहेरच्या बाजूला येतील आणि मग आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना आपल्याला आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. सिंह कसा गर्जना करतो त्याप्रमाणे आपल्याला आपली जीभ ही जोरात बाहेर घेऊन यायची श्वास सोडताना. बघा या प्रकारे. जास्तीत जास्त जबडा रुंद करायचा, जिभेचे स्नायू ताणायचे, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि नजर जी आहे ही सुरुवातीला आपल्या नाकाच्या शेंड्याकडे ठेवायची आणि आपला नॉर्मल श्वास जो आहे हा चालू ठेवायचा. ठीक आहे. जेव्हा आपण जीभ बाहेर घेऊन येतो त्यावेळेला थोडंसं पुढे झुकायचं, म्हणजे पाठीची थोडीशी अशी स्लाइडिंग पोझिशन करायची. ठीक आहे. सुरुवात करूया. हवं असेल तर एक आवर्तन मी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हाताची कोपरं थोडीशी बाहेर, हाताची दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यावरती. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल. थोडीशी पाठ आपली पुढे झुकली जाईल. जबडा जास्तीत जास्त रुंद आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे. आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि मग उलट चाल करताना जीभ आतमध्ये घ्यायची, तोंड बंद करायचं आणि पुन्हा पाठीतनं सरळ व्हायचं. ठीक आहे.
पहिल्यांदा नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि सेकंड टाइम जेव्हा आपण करू तेव्हा आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात आपले गुडघ्यावरती द्रोण मुद्रेत, हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या बाजूला येतील, पाठीचा मणका सरळ असेल, मान मध्यभागी, खांदे कोपरा रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर थोडीशी पाठ पुढे घ्यायची आहे. नजर नाकाच्या शेंड्याकडे, जास्तीत जास्त जिभेचे स्नायू ताणा, गळ्याचे स्नायू ताणले जात आहेत आणि नॉर्मल श्वास आपला चालू. हरिओम. अवकाश जीवांमध्ये तोंड बंद, डोळे बंद, तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. संपूर्णपणे जिभेचे चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले त्याची जाणीव. हीच कृती आता आपण पुन्हा एकदा करणार आहोत. आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, भ्रूमध्यकडे. पुन्हा कोपरं थोडीशी बाहेर, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर, थोडस पाठीतनं पुढे सुटायचं आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर, चेहरा रुंद करायचा आहे, जबड्याचे स्नायू ताणा आणि नजर आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, कमरेतनं सरळ मध्यभागी आणि रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना, आपल्या मुखामध्ये जो काही बदल झाला त्याकडे लक्ष. आता आपण करूया ब्रह्ममुद्रा. ब्रह्ममुद्रा ही पुन्हा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. ब्रह्ममुद्रा सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात तसेच गुडघ्यांवर द्रोणमुद्रेत ठेवायचे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, नजर समोर, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान सावकाश उजवीकडे घेऊन जा. उजव्या बाजूने मान वळून आपल्याला मागची भिंत बघायची आहे. डोळे बंद, गळ्यावर बघा, उजव्या बाजूने दाब आहे, डाव्या बाजूने ताण आहे. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान आपली डावीकडे जाईल, डाव्या बाजूने मागची भिंत बघा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आता बघा गळ्यावरती डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. पुन्हा एकदा करता डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान सावकाश सिलिंगच्या दिशेला जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावा. आणि बघा गळ्यावरून समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. श्वास चालू. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे. आपण फक्त मानेमध्ये हालचाल करतोय, पाठीचा मणका कुठेही पुढे मागे न करता आपण हनुवटी गळ्याकडे घेतलीये. गळ्यावर समोरून दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. सावकाश उलट चाल करता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान सरळ सरळ मध्यभागी आणि विश्राम. रिलॅक्स, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्राम.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले तसेच आहेत. खांदे कोपरे रिलॅक्स आहेत. हाताचे कोपरे शरीराच्या जवळ. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आणि करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. सावकाश आपली मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. अलगद डोळे उघडायचे. काल आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास पाहिला, म्हणजेच एकाच नाकपुडीने आपण श्वास घेतला आणि सोडला. आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे 2 प्राणायाम शिकणार आहोत. तर त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा करणार आहोत. आपण सुरुवातीला सूर्यभेदन प्राणायाम. तर जी 2 बोटं करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे ओपन आहे त्याच्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास घेऊन घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्या. डावीने संथ रेचन. तुमच्या लक्षात आलं असेल, भेदन म्हणजे आपण उजवीने श्वास घेतलाय आणि डावीने आपण तो श्वास सोडलाय. पुन्हा एकदा हीच कृती करूया. पुन्हा डावी नाकपुडी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. अजून 3 आवर्तन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. ज्ञान मुद्रेत डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आपण नुकताच सूर्यभेदन प्राणायाम केला. उजवीने श्वास घेतला आणि डावीने तो संपूर्ण श्वास सोडून दिला. पुढे आपण करणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम. पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करूया अंगठ्याने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक.
डावी बंद, उजवीने रेचल. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. उजवी आणि डावी नाकपुडी. तिथे झालेला श्वसनातला बदल. त्याकडे लक्ष. डोळे अर्धत मिटलेले. हातांची ज्ञान मुद्रा. चेहरा शांत. करूया संपूर्ण योगिक श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडत छाती खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक करताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि रेचक करताना क्षण शांत. आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मंडी. आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. श्वासनाची आदर्श स्थिती आपण सगळ्यांनी धारण केली. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. हात शरीरापासून लांब. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. पुढील 2 ते 3 मिनिटं आपल्याला शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्यायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या संपूर्ण देहाला आणि मनाला विश्रांती देण्याचा प्रयत्न करूया. उत्तानं शववधूनो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. आपली संपूर्ण जाणीव आपल्या देहाकडे. बंद डोळ्यांनी आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे सैल करून घेऊया, रिलॅक्स करून घेऊया. सुरुवात दोन्ही पावलांपासून. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, माझे हिप जॉईंट्स मी मनाने मोकळे करत आहे, शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स होत आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही रिलॅक्स होत चालली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, तिथली फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे.
माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. माझ्या शरीराला मी मनापासून धन्यवाद देत आहे, की ते तुझी तशी साधना माझ्याकडून करून घेत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे. मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं-हलकं वर येतंय. थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना होतोय. आणि श्वास सोडताना माझं पोट हळू-हळू जमिनीकडे जातंय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि आपोआप विचारांची गती कमी झालेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना मागची ही सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, व्याधीविरहित आहे, औषधविरहित आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून द्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रचंड सकारात्मक होत चाललाय. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मनोमन आपल्या आई-वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण आजच्या दिवसाला, आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. आपलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि कौशल्याने केलं, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊन एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आजच्या दिवसासाठी आपण सज्ज होतोय प्रचंड आत्मविश्वासाने. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊ. कुठलाही झटका न देता, घाई न करता, अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून घेऊया शांतीपाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. शरणागत भाव नतमस्तक करू आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेत बसू. श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तामध्ये. नेत्रस्पर्श. अलीकडे डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.
हरिओम. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांसाठी शुभ दिवस.